नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी भरपाई अनुदान हे मंजूर करण्यात आले आहे आणि या मंजूर केलेल्या अनुदानाचा एक GR ही प्रस्थापित करण्यात आला आहे। सो मित्रांनो, हा GR काय असणार आहे किंवा हे जिल्हे कोणते असणार आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो मित्रांनो, तत्पूर्वी अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। मित्रांनो, पहा GR काय आहे तो। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच मित्रांनो, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत ही देण्यात येते। या प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। सो मित्रांनो, 1/1/2024 म्हणजे 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस किंवा जी गारपीट झाली होती त्या गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत ही अनुज्ञेय करण्यात आली आहे। या GR नुसार मित्रांनो, डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून 31 जानेवारी 2024 व 7 फेब्रुवारी 2024 तसेच दिनांक 2 फेब्रुवारी 2024 व दिनांक 20 फेब्रुवारी 2024च्या पत्रान्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत। सो मित्रांनो, यातील शासन निर्णय नेमका काय आहे तो पाहूयात। तर मित्रांनो, डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 24,67,37,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास मदत मंजूर करण्यात आली आहे। सो मित्रांनो, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिपत्रकात लेखाशीर्षाने दर्शवल्याप्रमाणे जर अनुक्रमांक 2 येथील नमूद शासन निर्णय 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनाद्वारे अथवा तरतूद उपलब्ध करून देऊन निधी वितरित करावा असेही सांगितले आहे। यानंतर पुढे पाहूयात, वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा असेही या शासन निर्णयात सांगितले आहे। त्यानंतर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी अशी जी आहे ती यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा, म्हणजे त्या जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकेने कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या असेही सांगितले आहे। त्यानंतर मित्रांनो, सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखी निधी आहरित करून येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार हा कार्यालय व महालेखापाल कार्याशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा। मित्रांनो, हे होते शासन निर्णयातील मुद्दे। यापुढे सर्वात महत्त्वाचा पॉइंट पाहूया, तो म्हणजे कोणते जिल्हे आहेत की ज्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यांची यादी पाहूयात। तर मित्रांनो, कोणते जिल्हे आहेत पहा। तर पहिला आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा। या नाशिक जिल्ह्यात बाधित क्षेत्र हेक्टर आहे ते म्हणजे 16.60 आणि बाधित शेतकरी संख्या आहे त्यामध्ये 52। निधी मंजूर झाला आहे तो म्हणजे 4.70 रुपये लक्ष। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा जिल्हा। यामध्ये बाधित क्षेत्र हेक्टरी आहे ते
2183.89 इतके बाधित क्षेत्र आहे आणि बाधित शेतकरी संख्या यामध्ये आहे ती म्हणजे 5388 आणि यामध्ये निधी मंजूर झाला आहे तो म्हणजे 589.65 रुपये लक्ष। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यामध्ये बाधित क्षेत्र हेक्टरी आहे ते म्हणजे 2756.34 आणि बाधित शेतकरी संख्या आहे ती म्हणजे 4432। तर निधी मंजूर झालेला आहे तो म्हणजे 664.18 लक्ष। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया जिल्हा। या गोंदिया जिल्ह्यामध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे तो म्हणजे 1208.84 रुपये लक्ष। सो मित्रांनो, हे होते कोणते जिल्हे आहेत आणि त्यामध्ये बाधित क्षेत्र हेक्टरी किती आहे किंवा बाधित शेतकरी संख्या किती आहे किंवा त्यांच्यासाठी निधी किती मंजूर करण्यात आला आहे, सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिले आहे। सो व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।